नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे तळेगावला. कारण तळेगावला आहे दत्त मंदिरामध्ये आज महाप्रसाद आणि मोठी यात्रा. चला मग बघूया. तर ते भाविक भक्तांसाठी फ्री मध्ये ऑटो सुविधा उपलब्ध होती. आज तर इथे लयच गर्दी होती रे बा. आज इथे महाप्रसाद असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तर इथं बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. गर्दी एवढी होती रे बा की मायले लेकरूच भारी होतं. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. एकदा जर कोणी हरपलं तर दिसेच नाही लवकर. या गर्दीतून मंदिरापर्यंत जायपर्यंत अर्धा तास लागला रे बा. आपल्या आशीच्या पोरगा कोण कोण ओळखते. तुम्ही जर या व्हिडिओमध्ये कुठं दिसले तर आपल्या चॅनलला फॉलो करून दे जा. कारण फॉलो करणं एकदम फ्रीमध्ये आहे. गर्दी तर एवढी होती रे बाई, तर चालणंही मुश्किल होतं. तुम्ही पण आज तळेगावच्या यात्रेत आले होते का? कमेंट करून नक्की सांगा. तर आता पोहोचलो रे बा मंदिराच्या पायरीजवळ. बघू शकता तुम्ही पायऱ्यावर खूप मोठी गर्दी आहे भाविक भक्तांची. मग निघालो रे मंदिरात जाण्यासाठी. तुम्हाला जर मंदिराचा रात्रीचा व्ह्यू बघायचा असेल तर आपल्या ब्लॉगर धीरज या इंस्टाग्राम पेजवर ब्लॉग टाकला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आजोबांचे आम्ही आलो का म्हणजे व्हिडिओ आले आले आले. पोचलो रे बा आता मंदिरात. तर हा मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इथं खूप सुंदर असा व्ह्यू आहे. शिवजीच्या पिंडीला एक नंबर असं फुलांनी इथं डेकोरेशन केलं होतं आणि दत्तयंत्रांना पण पाण्यात टाकलं होतं. खूप सुंदर असा व्ह्यू आपण बघू शकता. आता अर्ध्या तासानंतर आपण पोहोचलो मंदिरात दर्शनासाठी. इथं पण भाविक भक्तांची बरीच गर्दी आहे. तुम्ही इथे दत्तात्रेयचं दर्शन घेऊ शकता. पटापट दत्तात्रेयचं दर्शन घेऊन घ्या आणि पटापट आपल्या चॅनलला फॉलो करून द्या, ब्लॉगर धीरज या इंस्टाग्राम पेजला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ब्लॉगर धीरज या इंस्टाग्राम पेज तळेगावचं दत्त मंदिर गडावरील यात्रा तुम्ही बघू शकता. यात्रेचा व्ह्यू हा व्ह्यू आहे गडावरून काढलेला. सुंदर असा व्ह्यू दिसत आहे बघा. पूर्ण यात्रा आहे गडावरून तुम्ही बघू शकता.
यात्रेत किती मोठी गर्दी आहे तुम्ही या व्हिडिओमधून बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी तुम्हाला यात्रेमध्ये बघायला मिळेल. बघू शकता, मी झूम करून दाखवलेला आहे. मंदिरामध्ये येण्याचा रस्ता अक्षरशः भाविक भक्तांनी जाम झालेला होता. मंदिरामध्ये पण भाविक भक्तांची दर्शनासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी होती. इथे तुम्ही बघू शकता. दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविक भक्तांची गर्दी तुम्ही बघू शकता. मंदिराच्या बाहेर बसलेले हळदी कुंकाचे दुकान इथे खूप मोठ्या प्रमाणात लागलेले होते, तुम्ही बघू शकता. बजाव रे और जोर से. तर तळेगावच्या यात्रेत भेटले बा आपल्या टाकरखेडचे योगेशदादा भालतडक याने बरीच खरेदी केली यात्रेतून. यात्रेतून तुम्ही काय काय घेतलं कमेंटमध्ये नक्की सांगा. यात्रेत तर जिकडे पण तिकडे गर्दीच गर्दी दिसे रे बा. सगळे रस्ते गर्दीने पॅक झाले होते. हे पोरं पण दादा आम्हाला घ्या म्हणे ब्लॉकमध्ये, यायला घेतलं. मग दादा पोहून राहिले होते, मला घेते का नाही घेत, मग त्याला घेऊन घेतलं बा. हे आहे आपल्या आष्टीचे मित्रमंडळी, यायला यात्रा फिरायले. हे दादा म्हणे आम्हाला घ्या म्हणे, दादा लहानपूर्वी घ्या म्हणे, यायला घेतलं. तर हे आहे रे बा यात्रेतली गर्दी, तुम्ही बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी आहे, पहा गर्दीच गर्दी आहे. तर हे पोरं डबल डबल आले रे बा ब्लॉकमध्ये, पहा काय म्हणते. हे आहे रे बा टॅटू काढून देणार दादा, लाईक करा म्हणते आपल्याला. भैयाजवळ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढून मिळेल. अपने पास कौन से प्रकार के टैटू निकाल के कलरफुल हैवी से भी डिजाइन हमारे पास होते हैं सब. अच्छा, तुम्हाला तुम्ही अजूनपर्यंत आपल्या ब्लॉगर धीरज इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून द्या. आपको अगर निकालने ऐसे टैटू आना का है भैया के पास, अमरावती में जोशी मार्केट. आपका नंबर 9812227157. जोशी मार्केट में, जोशी मार्केट अमरावती. ओके, सेकंड फ्लोर. ओके, क्या बोलते भैया. बनाओ बनाओ बनाओ. अरे मग काय म्हणून आला हे पोरं म्हणतात आम्हाला काळा म्हणतो, म्हणजे घेतलं ब्लॉक मध्ये का. सरदारजी आहे म्हणते का. ते आहे ना मग आपल्या आष्टीची मित्रमंडळी, आम्ही आलो पाहिजे म्हणजे ब्लॉकमध्ये. यात्रेत तर दुकानाची कमीच होतं बा, दुकान होते जिकडे तिकडे. मग भेटले बाय दादा, या दादाने घेऊन घेतलं ब्लॉकमध्ये. या घेऊन काढून आला ते फिंगर. यात्रेत फक्त दुकानच नव्हते आले, आकाश पाळणा आला होता, बाकी झुले आले होते अजून. लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे झुले, जम्पिंग बॅग, वेगवेगळे खेळणे होते रे बा. हे दादा म्हणून राहिले राम राम, तर सगळे नाही येले राम राम करून द्या. हॅलो, इथं आले होते वेगवेगळ्या प्रकारचे आकाश पाळणा तर इथं होता बॉलनं ग्लास पाडायचा गेम. बरंच लोक इथं गेम खेळून राहिले. हे लहान मुलं म्हणे आम्हाला घेऊन घ्या म्हणे, याच्यात ते डान्सही करून राहिले रो.
कशी आहे रे बा तळेगावच्या दत्त मंदिर गडावरील यात्रा मी पाहिली आहे कधी. ते रुमालवाले दादा म्हणे माझ्या मित्राला घेऊन घे म्हणे व्हिडिओमध्ये. मी आता बांधला आहे म्हणे रुमाल, मी काही सोडत नाही म्हणे. मग भेटला आपल्याला इथे पॉलिटेक्निकचा मित्र मुलीला घेऊन घेतलं. या दुकानात वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या फ्रेम, सगळ्या देवाच्या फ्रेम इथं उपलब्ध होत्या. एक नंबरच्या फ्रेम दिसून आल्या बघू शकता तुम्ही. हे दुकान आहे आपल्या आष्टीच्या धीरज भाऊ गोन्ने यांच्याकडे कोणकोणते प्रोडक्ट भेटते आपण विचारू द्यायला. काय काय भेटते भाऊ आपल्यापाशी, काय काय भेटते? आपली तर अगरबत्ती, धूप, कापूर, लोबान. दुकानात सगळे होते यात्रेमध्ये, कपड्याची दुकानं होती. वा वा दुकानदार का आपल्याला हाय करून सगळे दिले हाय करून देणार. हा पोरगा कोण असा कोणाला बा तरी समजला वाटते ब्लॉक करणारा म्हणून तसा कोणाला. तर ह्या पूर्ण यात्रेचा व्ह्यू, कारण आपण तर चाललो आता घराकडे, यात्रा झाली पूर्ण फिरून. हे रे बा आपल्या तळेगावचे रॉबिल भाऊ मला बी घेऊन घे म्हणे ब्लॉग मध्ये, मग काढूनच राहिला होता. मग गेले घेऊन घेतलं. मग निघालो बा घरी जाण्यासाठी. रस्ता तर पूर्ण जाम झाला होता. मग अजून काही आपल्याला प्रेमाचे माणसं घेतले जातात, आम्हाला घ्या म्हणजे ब्लॉग मध्ये यायला घेतलं. और हर रोज हरदम काम में आने वाली जे कोणी या व्हिडिओमध्ये आले नसन तर आपल्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे, त्यात तुम्ही असालच, कारण तो व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून तो यूट्यूबला टाकला आहे. मोठी गाडी लागणार आहे, जा लवकर लवकर, वापस येऊ नका, तिथूनच लागते मोठी गाडी. अशी होती आजची तळेगाव दत्त मंदिर गडावरील यात्रा. तुम्ही या यात्रेला गेला होता का कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या ब्लॉगर धीरज या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून द्या. मग निघालो बा घरी जाण्यासाठी. तर इकडे पोलीस बंदोबस्त एक नंबर करण्यात आला. हे आहे पार्किंग गाडीचं. मग भेटले रे बा आपले आजू प्रकाश दादा. काय म्हणते? मी आज ते पाहणारच होतो. आजचा ब्लॉग येणंच. यात्रेत असलेल्या गर्दीमुळे वाहनांच्या बऱ्याच लांब रांगा लागल्या होत्या. इथं तुम्ही बघू शकता. आता बघूया आपण मंदिराचा रात्रीचा व्ह्यू. एक नंबर असा व्ह्यू आहे रात्रीचा बघा. खूप सुंदर असं डेकोरेशन इथं मंदिराचं करण्यात आलेलं होतं. खूप सुंदर अशी लाइटिंग लावून एकच नंबर दिसेल बा मंदिर. तर तुम्हाला मंदिराचा हा डेकोरेशन केलेला व्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराचं डेकोरेशन पण खूप सुंदर असं करण्यात आलं होतं. एक नंबर दिसून राहिलं मंदिर. तर हा व्ह्यू काढलाय आपण गिम्बलनं. तुम्हाला हा मंदिराचा व्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉगर धीरज या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून द्या पटकन. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत लवकरच. धन्यवाद.